तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो पाहू शकताय सध्या भरपूर पाऊस सुरू झालेला आहे। आम्ही खुरपीत होतो तर आम्हाला कसलंही काम करता येणार नाहीये। मागून पण नाही पाऊस आला म्हणजे आपल्याला खुरपीत नाहीच ना आता। नाही आता खुरपीचं आपलं तर बंद झालेलं आहे आज। सांगू मग चला बरं सैरा मूवी बघायला जाऊ। पाऊस पण येतोय, खुरपीत पण येणार नाही आता। 2-3 वाजले असतात, घरी जाऊन बोर होतो। चला बरं जाऊ सैयारा मूवी बघायला। मग अरे तुला बोल बोल तू बोल। किती भारी पिक्चर आहे। सगळ्या रील्स ट्रेनला आणले, ते गाणे बिने ट्रेन आणले, काय म्हणतात ते सगळं ती चाकू घेऊन थिएटरला जाऊ जाऊ रडायला लागलेत काय लोक। काय डायलॉग त्या याच्या हिरोनीचा? कोण जाओ जाओ तुम्ही असं काहीतरी आहे ना, तुम्ही आज जाओ चाकू घेऊन वगैरे काय जाऊ जाऊ रडत मला पण लईच बघायला जाऊ वाटलंय। हा ना सैराट गाणे पण ऐक ना, सैराट पण असंच गाजला। सैराट पण लोक लय बघायला गेले आणि सैराट बघितलंच नाही तर तिथून पुढे सगळं सैराटच झालंय की मी तुला सगळं न्यूजला तिथून पुढे बातम्या, न्यूजला पण बातम्या, पेपरला बातम्या। आज ह्या गावातलं सैराट झाली जोडीत, त्या गावातली सैराट झाली, ह्या गावातली सैराट झाली आणि आता सैयारा आलाय ना। आता बघ 2-3 दिवस थांब, लगेच पेपरला त्याला यायला काय न्यूज सुरू होते बघ। यहाँ पर सैयारा हो गया, यहाँ पर कपल सैयारा हो गया, यहाँ पर इसकी बीबी सैयारी हो गई। असं होणार, 100% होणार। हे सैयारा पिक्चर काढलाय आई बघ, मला एक सांगायचंय, हे जे सैयारा ज्यांनी पिक्चर काढलाय ना, त्यांनी त्याच्या जागेवर जर दुसरा पिक्चर काढला असता टेक्नॉलॉजीचा तर ते बरं झालं असतं, चांगलं झालं असतं। माझं ऐकणार आहे का आता? तर मला फक्त एवढं म्हणायचं सोनाली, जे पिक्चर काढणार आहेत ना त्यांनी जरा टेक्नॉलॉजीकडे लक्ष द्यायला पाहिजे, थोडं जे म्हणजे बिझनेसकडे लक्ष दिलं पाहिजे की याच्यातून मुलांनी म्हणजे जे काय म्हणतात युवकांनी जर पिक्चर बघितलं ना त्याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे। त्यांच्याकडे असं काहीतरी रक्त सळसळ पाहिजे, काहीतरी काम करण्याची इच्छा झाली पाहिजे, काहीतरी बिझनेस करण्याची इच्छा सुरू झाली पाहिजे, काहीतरी टेक्नॉलॉजी शिकले पाहिजेत, असे काहीतरी मूवी काढायला पाहिजेत। हे काढतात लव्ह मॅरेज वरले, म्हणजे लव्ह वरले पिक्चर काढतात। बाकी सैयारा पिक्चर काढलाय त्याचा काही विषय नाही, तो खूप चाललाय, लोकांना आवडलाय बरं का। तो ट्रेन मध्ये आलाय, मला त्याचं काही घेणं नाही। मी म्हणतोय त्याने तिकडं भरपूर चला अजून, परंतु त्या पिक्चर मध्ये आहे, त्या पिक्चर मुळे आहे का बरेच जणांचे आहे का जिंदगी खराब होणार आहेत, खराब। कळलं का? मी तुला बोलतोय सोनाली, जिंदगी खराब होणार आहे सांगतो तुला मी। त्यामुळे सैयारा वगैरे पिक्चर बघू नको, त्याच्यापेक्षा हॉलिवूडचे पिक्चर बघायचा, त्याच्यातून काहीतरी शिकायला भेटतंय। आपले जे बॉलिवूडचे पिक्चर मला वाटतं 90% आहेत ना सगळे लव वरच पिक्चर आहेत। आणि लव मुळे काय होतंय सध्या, हा जे पहिले लवचे पिक्चर काढत होते का कसं होतं ते लिमिट मध्ये दाखवायचे, पण आता जे पिक्चर मध्ये दाखवतात ना सीन, काही सीन ते एवढे भंगार सीन दाखवतात, खूप म्हणजे खूपच भंगार सीन दाखवतात। त्यामुळे आहे ना हे सध्या जे युवक आहेत ना ते त्याच्यामुळे बिघडतात। युवक जे आहेत ना, आता बघ कॉलेजच्या तुम्ही लई बडबड केली, सगळं तुमचा एक ना एक पॉइंट खरा आहे, पण मग ऐका ना सैयारा बघायला ठीक आहे, आपण सैयारा बघायला जाऊ, काय विषय नाही। परंतु माझा हा संदेश ऐका मित्रांनो, तुम्ही पण हा व्हिडिओ जिथून बघत असताना तिथून ऐका, जर पटलं तर पुढे शेअर करा, नाही पटलं तर तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ डिलीट मारून टाका, तसा काय विषय नाहीये। परंतु माझं एक म्हणणं आहे की जे आता जे पिक्चर चित्रपट वगैरे बनतात ना ते टेक्नॉलॉजीवर, थोडं बिझनेसवर जे आयडिया असतात त्याच्यावरती हा म्हणजे पिक्चर मूवी बनायला पाहिजेत। आता मागं सैराट पिक्चर आला, सैराट खूप गाजला आणि काय झालेलं आहे ते सैराटमुळे अनेक जणांचे जे परिवार आहे ते उद्ध्वस्त झालेले आहेत। सैराटमुळे अनेक जण सैराट झाल्या, ते सैराट बघून सैराट झालेले आहेत, कारण की पिक्चर एकदम बघितला नाही एखाद्याचं, जर एखाद्यावर प्रेम जर असलं ना, त्यांची जरी पळून जायची इच्छा नसली किंवा काही करायची इच्छा जर नसली, हे पिक्चर बघून आहे ना ते प्रवृत्त होतात, नाही बुवा आता एवढा भारी पिक्चर बघितलाय, ते पिक्चर बघितल्याच्या नंतर त्यांच्या ज्या भावना आहेत ना त्या दिशेकडे वळून जातात। मग ते घरच्याचा न विचार करता, बाकीचा विचार न करता ते त्या मार्गाने निघून जातात। शिक्षणाचा आयचा घोळ तिथंच लागतो आणि तिथून पुढे ते सुरू करतात ना। आता सैयारा आलाय, आता सैयारा एवढा गाजलाय, एवढा रील्स बघतोय मी सारख्या रडक्या बडक्या, आणि ते एवढा प्रेमावरती आहे ना। आता हे बघा सैयारामुळे काय होणार आहे, जे आता कोणाचे लव आहेत ठप्प झालेले आहेत, कोणाचे प्रेम प्रकरण आहेत ना, मस्त प्रेम प्रकरण म्हणजे पळून जायची ज्या काय असतं कंडिशन असते ना, त्या कंडिशन म्हणजे विचार केला असं की नाही पळून नाही जायचं, आपल्या घरचे वगैरे असे तसे म्हणतात। परंतु आता सैयारा बघितल्यापासून ना परत नाही प्रेम ते प्रेमच असतं, प्रेमामध्ये पळून गेलेलं चांगलं असतं आणि प्रेम शेवटी हासिल केलेलं चांगलं असतं। अशामुळे ते नको ते घडणार आहे आणि पेपरला 100% येणार आहे, न्यूजला पण बघा तुम्ही, हे आता 100% येणार आहेत। त्यामुळे आहे ना मला फक्त पिक्चर काढणाऱ्याला, चित्रपट काढणाऱ्याला ना एकच सांगायचंय, पुन्हा टेक्नॉलॉजीकडे लक्ष द्या, टेक्नॉलॉजीचे पिक्चर काढा तुम्ही, थोडे बिझनेस विषयी पिक्चर काढा की त्याच्यापासून काहीतरी शिकले पाहिजेत। तुम्ही लव दाखवा ना, थोडा लवचा पार्ट थोडा दाखवा, एवढा दाखवू नका ना। सगळे पिक्चर जे आहेत ना सगळं आता सध्या इथून मागे जेवढे आहेत 90% आहेत ना सगळे लव्ह स्टोरी होत। ऐक माझं, तू दमली का? अरे तुला सैरा बघायची ना, बघायची सैरा, मग माझा ऐक,
इथून मागे जे सगळे चित्रपट आहेत जवळपास कसे आहेत लव्ह मॅरेज होत लव्ह स्टोरी आणि लव्ह स्टोरीवर आहेत. आणि चित्रपटामध्ये जे लग्न झालेले आहेत किंवा हे झालेले आहेत ते म्हणजे आपलं कसं होतं गावाकडं कसं अरेंज मॅरेज वगैरे होतं नाही का, घरच्यांनीच पोरगी बघायची मग लग्न करायचं, असं पिक्चरमध्ये दाखवतच नाहीत. हिंदी पिक्चरमध्ये तर दाखवतच नाही. हिंदी पिक्चरमध्ये डायरेक्ट पोरगी बघितली पटली आणली असं आहे. त्यामुळं सध्या सिटीमध्ये जास्त हे घडतंय. खेडेगावातील लोक जास्त पिक्चर पाहत नाहीत, थिएटरमध्ये जाऊन पाहत नाहीत आणि सिटीतले लोक जवळपास प्रत्येक पिक्चर वगैरे पाहतात. त्यामुळे काय होतंय तिकडं ते तसं घडतं. बघाबघीचा कार्यक्रम होत नाही, डायरेक्ट पोरगी बघितली पटली नाही जर रेटली म्हणजे नाही जर आली घरात तर काहीतरी कार्यक्रम म्हणजे खून पिन पळून हे ते किडनॅप होय असं घडतंय सिटीमध्ये जास्त. त्या अजून खेडेगावाकडं तसं जास्त नाही आहे. त्यामुळं फक्त मला एक सांगायचं आहे भाऊ, चित्रपट काढतात ना तुम्ही टेक्नॉलॉजीकडे लक्ष द्या. जे प्रेम वगैरे असते ते थोडंफार ठेवा. त्याच्यात तुम्ही आईवडिलांची इमोशनल टाका ना की पळून गेल्याच नंतर हे झाल्याच नंतर आईचं त्यांचं काय मन दुखणार आहे काय होणार आहे हे थोडं दाखवा. थोडं टेक्नॉलॉजीकडे लक्ष द्या आणि काय असेल ना हे असले पिक्चर जरा थोडे बंद करा. कळलं का? नाही तर सय्यारा आणि सय्यारासारखं लवकरच ह्या जगात होणार आहे आणि हो राहिलेलं आहे. जायचं काय सय्यारा बघायला? जायचंय? जाऊ बघू. आपलं काय विषय कसं आहे तिकीट आहे बाबा, बघून येऊ. तर मित्रांनो आता पाऊस आलेला आहे तर आम्ही जातोय घरी. जातो सैयारा मूवी बघायला. हा सय्यारा मूवी मी ऑलरेडी मोबाईलमध्ये डाउनलोड केलेला आहे. थिएटर प्रिंट व्हायना का केलेली आहे आणि आम्ही तो पाहणार आहेत बरं का. अजून पाहिला नाहीये परंतु माग सैराट आला, सैराटने असं सैराट गाजला आणि नंतर सगळ्या न्यूजलाच अमुक सैराट तमुक सैराट हे असं नाही चाललं पाहिजे, नाही झालं पाहिजे. थोडे पिक्चर काढा पण तुम्ही टेक्नॉलॉजीचे काढणार आहे काय यार, किती सांगायचं. तर चला आपल्या घरी. काय आता माझी बडबड करून ज्याला पटलं असेल त्याने शेअर करा, नसल्या पटेल तर डायरेक्ट व्हिडिओ डिलीट मारून टाका. मला तर सांभाळायचं आलं.